नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 9 जूनचा भाग बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता या मोटू प्राउन्सरने जो दगड मारलेला असतो ना, तो धन्याच्या डोक्याला लागल्यामुळे डोक्यातनं खूपच रक्त निघत असतं. अवनी घाबरते. यशादादाला पटकन आता ती हळद आणायला सांगते. यशादादा हळद घेऊन येताच अवनी आता लगेच धन्याच्या डोक्याला जी जखम झालेली असते ना, त्यावर आता हळद भरण्याचं काम करत असते. सगळेजण आता एकटक अवनीकडे बघत असतात. त्याच वेळेस आता धन्या रडत असतो. खूप दुखतंय बास, खूप दुखतंय. तेव्हा अवनी म्हणू लागते, थोड्या वेळ दुखेल, पण हळद भरली ना की जखम लवकर कोरडी पडते, बघ तुला बरं वाटेल. आता धन्या मात्र आपल्या वहिनीकडे बघू लागतो, कारण कधी नव्हे ते आईचं प्रेम त्याला भेटलेलं असतं. या घरात कधी आईची माया प्रेम कधीच त्यांना माहीत नसतं. धन्या मात्र डोळे भरून आपल्या वहिनीकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता अवनी मनाशीच म्हणू लागते, या मुलाने माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. किती करतात हे लोक माझ्यासाठी. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, हे बघ धन्या, तुला बरं वाटतंय ना आता. अरे कशाला तू माझ्यावरचा वार झेलायचा. तुझ्या जीवाला धोका झाला असताना बघ ना किती लागले रे. खरंच हे सगळं माझ्यामुळे झालं ना. सॉरी या, सॉरी, मला माफ कर. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, वहिनी अहो आपण एकाच फॅमिलीचे आहोत ना, मग तुम्ही सॉरी म्हणू नका बरं. एका फॅमिलीत नो सॉरी नो थँक्यू असलं काय बी म्हणायचं नाही. आणि वहिनी, आता तर तुमच्या जीवाची काळजी आम्हालाच पाहिजे. आम्ही तुम्हाला काय बी होऊ देणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा लगेच आता अण्णा मात्र आपल्या सुनेकडे बघू लागतात. सुनबाई, लय भारी, आज ना आपल्या घरात ना असा हॅप्पीनेस व्हायला लागलाय. खरं तर त्या मोठ्याला ना जरा अजून उलटा पालटाच करायला पाहिजे होतं. मला ना जरा जास्तच झाली होती आज, नाहीतर त्याला असा उलटा पालटा बिंगावला असताना. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, अण्णा अहो तुम्हाला झाली होती जास्त, पण त्याला आपण मात्र चांगलाच धडा शिकवलाय. त्यामुळे हॅप्पीनेस व्हायला नाही, असा उडायला पाहिजे. आता सगळेजण हसू लागतात. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, बरोबर चल आता तू आराम करा, तुला लागलंय ना, चल आतमध्ये. आता सगळे आतमध्ये निघून जातात. अण्णांचं मात्र पुन्हा दारू पिण्याचं काम सुरू होतं. तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये अवनीच्या बाबांवरती विलास सुरूच झालेले असतात. आता महेश, अवनीची आई, स्वाती सगळेजण आता बाहेरनं डोकावून बघत असतात. बाबांची तब्येत खूपच क्रिटिकल असते. त्याच वेळेस आता सिस्टर बाहेर येतात. तेव्हा महेश विचारू लागतो, सिस्टर कसे आहेत माझे बाबा, ते बरे होतील ना, काय झाले त्यांना. त्यावर लगेच सिस्टर म्हणू लागतात, हे बघा त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहे, पण आता जे होईल ते बघून घेता येईल, कारण त्यांना अटॅक आलाय. आता मात्र महेश खूप घाबरतो. सिस्टर तिकडनं निघून जातात. तेव्हा लगेच आता महेश मनाशीच म्हणू लागतो, अवनी तुझ्यामुळे आज माझ्या बाबांची ही अवस्था झाली. जर माझ्या बाबांना काही झालं ना अवनी, तर तुला आणि तुझ्या त्या ड्रायव्हर राजाला सोडणार नाही मी. आयुष्य बर्बाद करून टाकेल तुम्हा दोघांचं, असं आता महेशने मनाशीच ठरवलेलं असतं. तर इकडे आता अवनी लगेच घरात येताच धन्याजवळ बसते. आता धन्याच्या डोक्याला पट्टी वगैरे केलेली असते. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, हे बघ आता तुला बरं वाटेल, चल बरं ही गोळी घे पटकन. आता अवनी स्वतःच्या हाताने धन्याला गोळ्या देते. आता धन्या गोळ्या घेताच म्हणू लागतो, बरं वाटलं, आता मला बरं वाटलंय. त्याच वेळेस अवनी त्याच्या डोक्याला हात लावून बघते. ताप वगैरे नाहीये, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, तू आता आराम करा. तेव्हा लगेच आता अवनी तो तांब्या किचनमध्ये ठेवायला जाणार. तेच यशदादा म्हणू लागतो, थांबा की, तुम्ही कशाला ठेवताय, मी आहे ना, द्या इकडे. तेव्हा अवनी म्हणू लागते, राहू दे ना, मी करते की. तेव्हा लगेच यशदादा म्हणू लागतो, नाही हा, 4 पुरुष घरात आहे तुमच्या समोर, आणि तुम्ही कसं काम करणार. नाही नको, शोभत नाही, तुम्ही जा आता, आराम करा तुम्ही. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, राजा इकडे झोपायचंय का. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही मॅडम, इकडे या, तुमची समधी सोय इकडे केली. आता लगेच रूमचा दरवाजा उघडताच अवनी आतमध्ये येते. तर आता लगेच अवनी बघते, तर आतमध्ये खूप छान असे पडदे लावलेले असतात आणि मस्त बेडही तयार केलेलं असतं, अतिशय भारी. अवनी आता मात्र त्या रूममध्ये असे सगळीकडे फिरून बघू लागते. त्याच वेळेस बाहेर आता राजा एक पेटी सरकवतो आणि चटई टाकणार. तेच लगेच त्याचे भावंड ओरडतात, ए तू इथे काय करतोय, कशाला वाजवतोय ती पेटी. तेव्हा राजा म्हणू लागतो, यशोदादा पाण्या, अरे मला झोपायचंय, चटई टाकायची ना मला इकडे.
तेव्हा लगेच यशोदादा म्हणू लागतो, ए तू डोक्यावर पडलाय का? अरे आता तुझं लग्न झालंय, तू इथे नाही झोपू शकत, जा आतमध्ये, जा लवकर. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, यशोदादा अरे लय थकलोय रे मी, झोपू द्या ना, नका ना डोक्याचा भुगा करू. त्यावर पाण्या म्हणू लागतो, ए तू रात्रभर इथे उभा राहिला ना तरी आम्ही तुला उभं राहू देणार नाही. चल निघ, लवकर निघ, नाहीतर आमचा मार खाशीला. चल निघ. आता ही भावंड त्याला धक्के बुक्के मारून त्या रूममध्ये ढकलून देतात. आता मात्र लगेच राजा रूममध्ये येताच अवनी घाबरते आणि मनाशीच म्हणू लागते, हा इकडे का आलाय? तेव्हा लगेच राजा मनाशीच म्हणू लागतो, मॅडम मला बी इकडे यायची हौस नाही हो, पण काय करणार आहे, ही पोरं ऐकतच नाहीये. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, मॅडम अहो तुम्ही उभ्या का? बसा ना, बसा लवकर. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, हा दुधाचा ग्लास हा इकडे का ठेवलाय? कशासाठी आणलाय तो? त्यावर आता राजा घाबरतो. अरे बापरे, पिक्चरमध्ये जसं सुहागरात्रीसाठी तयारी करतात तशीच या भावंडांनी केली. आता लगेच राजा पटकन तो ग्लास उचलतो. मॅडम नाही म्हणजे कसं आहे ना, रात्री झोपण्याच्या वेळेस ना रोज एक ग्लास दूध पिण्याची सवय मला लहानपणापासनं, म्हणून ठेवलं होतं ते. काही नाही, मी पिऊन टाकतो, असे म्हणत राजा पटकन तो ग्लास संपून टाकतो. त्याच वेळेस आता उणी म्हणू लागते, झालं? तेव्हा राजा म्हणू लागतो, हो हो झालं झालं, आता तुम्ही निवांत झोपा, बसा बसा. आता अवनी त्या कॉटवरती बसते. आता बसल्या क्षणी तो कॉट धडकन वाजतो. अवनी घाबरून पटकन उभी राहते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम घाबरू नका, नाही म्हणजे कॉट जुनाच आहे, आमच्या घरातल्या समद्या वस्तू जुन्या आहे, पण टिकाऊ आहे बरं का, काळजी करू नका, तुटणार नाही, तुम्ही आरामशीर झोपा. अवनीला आता खूप फुलांचा सुगंध येत असतो. तेव्हा अवनी राजाला विचारू लागते, राजा मला या रूममध्ये फुलांचा वास काय येतोय? आता मात्र राजाला लगेच आठवतं, या पोरांनी कसला बेड सजवला होता ना फुलांनी. मॅडमने जर हे पाहिलं असतं तर माझी वाट लागली असती. ते फुलं लपवलेली असतात ना, पण त्याचा सुगंध रूममध्ये दरवळलेला असतो. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, फुलांचा वास? अहो मॅडम, ते रूम फ्रेशनर, त्यासाठी आता लय भारी भारी सुगंध निघलेत आणि तुम्हाला कसं इथे बरं वाटलं पाहिजे ना, म्हणून रूम फ्रेशनर वापरलं असेल, दुसरं काहीच नाही. तुम्ही झोपा, आरामात झोपा. आता राजाला बाहेर कसं जावं, काय करावं काही सुचत नाही, कारण बाहेर गेलो तर ही भावंडं ओरडतील आणि मी इथेही थांबू शकत नाही. त्याची मोठी पंचायत झालेली असते. त्याच वेळेस अवनी मनाशीच म्हणू लागते, हा इथे का घुटमळतोय, याच्या मनात काय नेमकं, हा बाहेर का जात नाहीये? राजा आता मनाशीच म्हणू लागतो, काय करू मी? मॅडम मला मुद्दामून इकडे नाही थांबायचे हो, पण या पोरामुळे मी बाहेर जात नाही, कारण मी जसा बाहेर जाईल तसे ते मला ढकलून देतील, काय करू मी? तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, झालं? सगळं झालं ना आता? जातोयस ना मग? त्यावर राजा म्हणू लागतो, हो हो मी जातोय, पण मॅडम तुम्ही निवांत झोपा, तुम्हाला जर काही लागलं तर मी हाय इकडे, मला सांगा बरं का. आता राजा लगेच रूमच्या बाहेर जातो. अवनी मात्र आता पटकन रूमचा दरवाजा बंद करायला येते आणि बघते तर काय, त्या दरवाजाला आतमधनं कडीच नसते. अवनी मात्र घाबरते, कारण आता एवढी पुरुष मंडळी बाहेर झोपलीत आणि मी एकटी इथे कशी झोपणार? एक तर दरवाजाला कडी नाही, असा प्रश्न तिला पडलेला असतो. त्याच वेळेस आता इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचे विलाज चालू असतात. आता डॉक्टर लगेच केबिनमधनं बाहेर येतात. तेव्हा महेश विचारू लागतो, डॉक्टर डॉक्टर माझे बाबा कसे आहेत, ते बरे होतील ना? त्यांना काही होऊ देऊ नका, त्यांना बरं करा. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा आमचे प्रयत्न चालू आहे, पण आता जे घडलंय ना ते खूप भयंकर आहे, कारण तुमच्या बाबांची परिस्थिती खूप नाजूक आहे. त्यांना अटॅक आला होता, त्यांना मानसिक धक्का सहन झाला नाही, म्हणून हे सगळं झालंय. त्यात त्यांची शुगर लेवलही खूप वाढली, बीपीचाही त्रास आहे, त्यामुळे जरा अवघडच कंडिशन आहे. पण आपण प्रयत्न करतोय ना, लवकरात लवकर आपण त्यांना या सगळ्यातनं बाहेर काढू. पण आता जे काही होईल ते देवाच्या हातात असेल, कारण अजूनही त्यांची कंडिशन खूपच बिकट आहे. त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतो, डॉक्टर असं नका ना म्हणू, काहीतरी करा आणि माझ्या बाबांना ठीक करावं. त्यावर लगेच डॉक्टर म्हणू लागतात, हो आमचे प्रयत्न चालू आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण कसं आहे ना, अजून काही तास तरी आपल्याला खूपच अलर्ट राहावं लागेल, कारण कधी काय होईल सांगता येणार नाही. तेव्हा महेश म्हणू
म्हणू लागतो, हे बघा डॉक्टर, प्लीज आम्हाला आमच्या बाबांना एकदा भेटायचं आहे, आम्ही भेटू का त्यांना एकदा, प्लीज आम्हाला भेटू द्या ना. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा, आता जर तुम्ही त्यांना भेटले आणि पुन्हा त्यांच्याशी बोलले आणि त्यांना जर काही मानसिक धक्का पुन्हा लागला तर दुसरा अटॅक लगेच येऊ शकतो आणि मग त्या क्षणात आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळे प्लीज तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण बोलायचं नाही, लांबनं फक्त त्यांना बघा. तेव्हा लगेच आता महेश म्हणू लागतो, ठीक आहे चालेल. आता महेश आणि त्याची आई लगेच आतमध्ये बाबांकडे निघालेले असतात. तर आता इथे दांगटांच्या घरी राजा मात्र हळूच आता बाहेर डोकावून बघतो. आता दरवाजा बंद करून घेतो. तर आता ही सगळी भावंडं सामसूम झोपलेली असतात. यशादादा वरती कॉटवरती, धन्या आणि पाण्या मात्र तिथेच गाद्या टाकून खाली झोपलेले असतात. आता राजा हळूच दबक्या पावलाने येतो आणि लगेच धन्याजवळ खाली त्या गादीवरती झोपून घेतो. आता त्याने पूर्ण अशी शाल अंगावरती घेऊन आपलं तोंड झाकून टाकलेलं असतं. त्याच वेळेस आता इथे अर्ध्या रात्री मात्र या धन्याला जाग येते, कारण डोक्याला मार लागलेला असतो. त्याचं डोकं खूप दुखत असतं. धन्या उठतो आणि डोक्याला हात लावतच म्हणू लागतो, अरे बापरे, डोकं खूप जाम झालंय, आता मी काय करू, मी यशादादाला उठू का? यशादादा, नाही नको, तोही थकला असेल ना, झोपलाय तो. पाण्यादादाला उठू का? पाण्यालाही नको. त्याच वेळेस त्याचं लक्ष आपल्या शेजारी जातं. आता मात्र शाल अंगावर घेऊन राजा झोपलेला असतो, पण त्याचे फक्त खालचे पाय दिसत असतात. आता मात्र लगेच धन्या म्हणू लागतो, अरे बापरे, 8 पाय, 8 पाय कसे आले इकडे, आम्ही तर तिघंच झोपलो होतो, मग हे 2 पाय कुणाचे? हळूच आता लगेच अंगावरचं पांघरून काढताच आता धन्याला धक्का बसतो. राजादादाला तर आतमध्ये झोपायला सांगितलं होतं, मग तू इकडे काय करतोय? नाही 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 नाही, मला यशादादाला हे कळवावंच लागेल. आता लगेच धन्या हळूच यशादादाला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण यशादादा गाढ झोपलेला असतो. तेव्हा लगेच आता धन्या पाण्याजवळ येतो. ए पाण्यादादा, उठ ना, उठ लवकर. पण हा पाण्या मात्र ढारामडूर घोरत असतो. त्याच वेळेस आता धन्या जोरात कानात ओरडतो, ए पाण्या, जेवायला चल. आता मात्र लगेच पाण्याला जाग येते, काय रे, डोक्यात हाणू का एक, काय चालू आहे तुझं? तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, पाण्यादादा इकडे बघ, कोण झोपलंय. आता लगेच पाण्याचं लक्ष राजाकडे जातं. हा इकडे काय कलमडायलाय, याला सांगितलं होतं ना इथे झोपायचं नाही, हा इथे कसा आला? तेव्हा धन्या म्हणू लागतो, पाण्यादादा बघ ना, आपल्याला यशादादाला उठवावं लागेल. आता लगेच दोघेजण यशादादाला उठवतात. यशादादालाही धक्का बसतो, याला सांगून कळत नाही, आता ना याच्यानं डोक्यातच हाणतो. आता ही भावंड त्याला उठवतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, ए झोपू द्या ना रे, मला खूप थकल्यासारखं झालंय. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, ए तुला इथे झोपायची एंट्री दिलीच कोणी, चल निघ इकडनं. तेव्हा राजा म्हणू लागतो, ए झोपू दे ना, भावंडापाशी एक भाऊ झोपू शकत नाही का? प्रेम आहे माझं माझ्या भावावर, झोपू द्या मला इकडे. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, राजा रे, असं नको करू रे, अरे तू आता लग्न झालंय तुझं, अशा जबाबदाऱ्या सोडू नको रे, उठ लवकर. तेव्हा राजा म्हणू लागतो, यशादादा लय थकल्यासारखं झालंय रे, लय झोपी आली, प्लीज नका ना डोक्याचा भुगा करू. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, ए डोक्यात ना अशी उशी घालीन ना, उठ लवकर. तेव्हा लगेच आता यशदादा म्हणू लागतो, हे बघ, आता त्या तुझी बायको आहेत की नाही, मग तुला त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे रे, जा, त्या वाट बघत असतील. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही नाही, त्या नाही वाट बघणार, त्यांना स्पेसची गरज आहे आणि मी तो स्पेस देतोय, उलट त्यांना माझं कौतुक वाटेल. आता ही सगळी भावंडं म्हणू लागतात, काय स्पेस? तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही म्हणजे यशदादा, मला काय म्हणायचं होतं, आता ज्या परिस्थितीत आमचं लग्न झालं आहे ना, त्यामुळे त्यांना खूप टेन्शन आलं आहे, त्यामुळे त्यांना स्पेस हवा होता, म्हणून मी त्यांना एकटीला झोपू दिलं आहे, दुसरं काहीच नाही. तेव्हा लगेच आता यशदादा म्हणू लागतो, ए बाबा, अरे उलट त्या त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या कुटुंबाला सोडून आल्यात की नाही, मग अरे त्यांना तुझ्या आधाराची गरज आहे, स्पेसची नाही, जाय लवकर आतमध्ये. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, ए हात जोडतो रे बाबांनो कोपऱ्यापासनं, झोपू दे ना मला. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, जमणार नाही, निघातमध्ये. आता ही पुन्हा भावंड त्याला जोर जबरदस्ती करू लागतात. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, धन्या जा ना पटकन, माझ्यासाठी पाणी घेऊन येतो. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, धन्या तू थांब, मी आणतो. आता लगेच धन्या लगेच राजादादा जवळ येतो. राजादादा, अरे तुमची लव्ह स्टोरी काय सांग ना. नाही म्हणजे एवढी श्रीमंताची पोर, तू एवढा गरीब,
आणि असं अचानक पळून जाऊन लग्न, काय भारी स्टोरी ना. मला बी असं पळून जाऊनच लग्न करायचं, मला लय आवडली ही, एकदम पिक्चरमधल्यासारखं. त्यावर लगेच यशोदादा येतो, डोक्यात घाल रे याच्या, एक बुक्का घाल डोक्यात, याला अजून शिकायचंय, मोठं व्हायचंय आणि हा पळून जाऊन लग्न करायच्या गप्पा करतो. जर एखादी पोरगी पळून आणली ना, तुला सोडणार नाही धन्या, लक्षात ठेव. आता लगेच पाण्यात जोरजोरात धन्याला मारू लागतो. तेव्हा धन्या रुसतो, जा, मला ना बोलायचंच नाही तुमच्या संग, मी सांगत होतो फक्त, मला ना लग्नच करायचं नाही. तसंही राजादादाने लग्न करून वहिनीला आणलंय ना घरात, बाद झाली आपल्याला एकच वहिनी, आपल्याला लग्न करायची गरजच नाहीये. तेव्हा लगेच आता धन्या रुसतो. त्यावर राजादादा येतो, धन्या, तू रुसलाय वय, तुला या पाण्याने मारलं ना, पण हे बघ, एका वहिनीची गरज नाहीये, आपल्या घरात 4 भावंड आहोत की नाही, मग 4 सुना पाहिजे ना या घरात. मग तू काळजी करू नको, तुझंही लग्न नक्कीच होईल. पण या पाण्याने तुला रुसवलंय ना, थांब आता त्याला मीच मारतो. आता राजा लगेच या पाण्याला मारू लागतो. धन्या येतो आणि पाण्याला मारू लागतो. असा रात्रीचा यांचा भावंडांचा धिंगाणा पेटलेला असतो. त्यावर यशोदादा हसतच म्हणू लागतो, अरे ती पोरगी झोपली रे, नका धिंगाणा घालू. राजा, तू जा बरं, जाऊन बघ त्या झोपल्यात की नाही, त्यांना काही हवं नको बघून येत जा पटकन. आता राजाला लगेच ही भावंड पुन्हा त्या रूममध्ये ढकलून देतात. त्याच वेळेस आता राजा रूममध्ये त्याच अवनी डचकते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम, तुम्ही झोपला नाहीत अजून. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, कशी झोपणार. अवनी आता वरती जो पंख असतो ना, त्याकडे बघू लागते. आता हा पंख अगदी डुलू डुलू बिंगत असतो, पण अतिशय डगमग डगमग करत, कधी डोक्यात पडेल सांगता पण येणार नाही. अवनीला त्याची भीती वाटत असते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम, अहो तुम्ही भीती वाटून घेऊ नका हो, तो पडेल असं वाटत जरी असलं ना, तरी तो पडणार नाही. जुना हाय पण अतिशय मजबूत आहे, तुम्ही नका लक्ष देऊ, तुम्ही घ्या झोपून, बिनधास्त झोपा. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, कसं झोपणार बिनधास्त, अरे दरवाजाला कडीच नाहीये. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, हो नाही म्हणजे कसं आहे ना मॅडम, दरवाजाला कडी आहे पण ती बाहेरनं, आतमधनं नाही. पण तुम्ही तसा विचार करू नका, तसं काही मनात आणू नका. आता लगेच अवनी राजाकडे बघू लागते. राजा आता खुर्चीवरती बसतो, अवनी बेडवरती बसलेली असते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम, दरवाजाला कडी नाहीये म्हणून काय झालं, अहो तुम्हाला वाटत असेल, पण तसं काही मनात आणू नका. हे बघा, तुम्हाला वाटत असेल की बाहेर 5 पुरुष झोपलेत आणि मी एकटी इथे कशी सेफ असणार, पण हे बघा, तुम्ही असं समजा, बाहेर जो एक बसलाय ना, तो एक बाप म्हणून राखणदार आहे तुमचा, आणि ही जी 4 पोरं आहे ना, ती त्याची रखवालदार असेल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, बिनगोर झोपा, आम्ही हाय बाहेर, तुम्हाला काही लागलं तर नक्कीच सांगा. आता लगेच अवनी राजाकडे बघू लागते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम, अहो मी तुमच्याबरोबर 2 रात्री काढल्या हो, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना, मग बिनगोर झोपा, टेन्शन घेऊ नका. राजा लगेच रूमच्या बाहेर जातो. तेव्हा अवनी मनाशीच म्हणू लागते, राजा, तुझ्यावरती विश्वास ठेवलाय म्हणून तर तुझ्याबरोबर येऊन मी घर सोडलंय ना, त्यामुळे राजा, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. अवनी बेडवरती पडते. आता मात्र तिला आपल्या बाबांचे क्षण आठवू लागतात. तेव्हा रडतच अवनी म्हणू लागते, बाबा प्लीज मला समजून घ्या ना हो. आता मात्र अवनीला खूप वाईट वाटलेलं असतं. तर इकडे महेश आणि अवनीची आई आता दोघेही बाबांजवळ आलेले असतात. आता बाबांची अवस्था बघत दोघांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्याच वेळेस अवनीची आई लगेच आता बाबांच्या डोक्यावरनं हात फिरवते. अहो, बरं वाटतंय का, कसे आहात तुम्ही. त्याच वेळेस अवनीचे बाबा तोंडाला जो मास्क असतो ना ऑक्सिजनचा, तो काढतात. त्यांना काहीतरी बोलायचं असतं. तेव्हा लगेच आता ते अवनीच्या आईला म्हणू लागतात, लय चुकीचं वागली, आपली अवनी लय चुकीचं वागली, तिने असं करून माझं नाव धुळीस मिळवलं ग. एवढं तिच्यासाठी मी एवढं समज केलं, एवढं समजा करून तिने माझं नाव मातीत घातलं, लय मोठी चूक केली. पण हे बघ, जर आज मी मेलो ना, तर अवनीला माझ्या चितेवरती रडण्याचा काही अधिकार राहणार नाही, कारण ती माझ्यासाठी मेली. तिने तिच्या या बापाला जिवंतपणे मारलंय. त्यावर लगेच अवनीची आई म्हणू लागतो, काय बोलताय तुम्ही, असं काही अभद्र बोलू नका हो, तुम्ही बरे होणार आहे, तुम्हाला काय बी होणार नाही. त्याच वेळेस आता लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, नाही, तिला माझ्या चितेवरती रडण्याचा अधिकार नाहीये,
कारण या बापाला जिवंतपणे मारलंय तिने, संपवलंय तिने तिच्या बापाला. त्याच वेळेस आता पुन्हा अवनीच्या बाबांना खूप त्रास व्हायला लागतो. ते जोरजोरात श्वास घ्यायला सुरुवात करतात. अवनीची आई घाबरते. महेश महेश लवकर डॉक्टरांना बोलाव ना. डॉक्टर धावतच येतात. आता मात्र लगेच चंद्रकांत देशमानेंचा जो मास्क असतो ना, ऑक्सिजन, तर तो काढलेला बघताच डॉक्टर भडकतात. तुम्हाला सांगितलं होतं ना, त्यांच्यापासनं दूर राहा, फक्त लांब न बघा. काय करताय तुम्ही? तुम्हाला तुमचं पेशंट बरं झालेलं बघायचंय ना. तेव्हा महेश म्हणू लागतो, हो सॉरी, आम्ही नाही काढलं, ते त्यांनीच काढलं, त्यांना आमच्याशी बोलायचं होतं. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा, त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, तुम्ही निघा इकडनं. आणि तुम्हाला जर तुमचं पेशंट लवकरात लवकर बरं व्हावं असं वाटत असेल तर प्लीज त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. जा आता बाहेर जा. त्यावर लगेच आता महेश आणि अवनीची आई तिकडनं बाहेर निघतात आणि दरवाज्यातनं डोकावून आता बाबांची ही अवस्था बघत असतात. आता इकडे अवनीला मात्र अचानक असं स्वप्न पडल्यासारखं झालेलं असतं. तिच्या मनाला चाहूल लागलेली असते. नक्कीच बाबा ठीक असतील ना. अवनी आता लगेच धडकन उठते. बाबा बाबा तुम्ही बरे असताल ना, असे आता ती मनाशीच म्हणू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, अवनी आता रडतच घराबाहेर निघालेली असते. आता ही सगळी जी भावंड असतात, राजा अवनीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. ते आता हे सगळं सुलू आत्याने बघितलेलं असतं. ही सुली मात्र खूप जाम खुश झालेली असते. बघा रे बघा, एका दिवसात ही पोरगीच चालली या पोट्यांचं घर सोडून, असे म्हणत आता सुलीला लय आनंद झालेला असतो. त्याच वेळेस आता धोंड्यांना इकडे चहाच्या टपरीवरती आलेले असतात. तेव्हा लगेच दत्त्या मात्र त्यांना उकसवण्याचं काम करू लागतो. बघा रे बघा, चार चौघांनी इकडे सांगतो तुम्हाला या धोंड्याची हिस्ट्री, या इकडे. अरे घरात बाईचा आशीर्वाद लागत नाही, म्हणून याच्या 4 पोरांनी एका पोरीला पळून आणलंय आणि लय सुनाचा तोऱ्या मिरवतोय. पण याच्या नशिबात बाईचा आशीर्वाद नाही, बाईचा शाप आहे फक्त. आता धोंड्यांना या दत्त्याचा खूप राग येतो. तेव्हा धोंड्यांना त्याची कॉलर पकडतात. बाईचा आशीर्वाद लागलाय, माझ्या घराला शेवटचं सांगायलोय. तेवढ्यात लगेच आता राजाची गाडी येते. राजा अवनीला घेऊन निघालेला असतो. तेव्हा हा दत्त्या हसतच म्हणू लागतो, धोंड्या बाकी तुझी सून चालली की रडत रडत तुझं घर सोडून. आता तुझ्या घरात फक्त बाईचा शाप असणार आहे. आता मात्र सुली आणि दत्त्याच्या नाकावर टिचून आता अवनी राजाबरोबर कसा संसार सुरू करणार, ती कशी पुन्हा माघारी येणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल